आज सांगलीमध्ये पोलिसांची हुकुमशाही पाहायला मिळाली। शेतकरी आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। याबाबत वकील संघटनेची पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली। सांगलीमध्ये आज शेतकरी संप मोडीत काढण्यासाठी पोलिसांची दंडुकेशाही पाहायला मिळाली आहे। सांगलीतील आंदोलनकर्ते आणि वकिलांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना ताब्यात घेत स्नानबद्ध केले आहे। तुम्ही गाडी देतो म्हटलं होता म्हणून आम्ही चढलो गाडी। साहेबांना गाडी द्या, साहेबांना गाडी द्या। चल मागे तू, चल मागे। साहेबांनी येऊ द्या पुढं, मागे सरायचं। साहेब तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला म्हणून आम्ही गाडी देतो। बाकीचे बसा काय पण येते। हात लावू नका। दरम्यान सांगली पोलिसांच्या या हुकुमशाहीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। धीरज पाटील मारहाण केलेली आम्हाला आणि आम्हाला जबरदस्तीने पोलीस गाडीत बसवलेलं आहे। यस दत्तात आम्ही उच्च न्यायालयाच्या वकिलांशी बोलत असताना आम्हाला येऊन करायचं सांगत नाहीये। या पोलिसांच्या अधिकाऱ्यांना डीवायएसपी धीरज पाटील यांच्या विरुद्ध हायकोर्टात आम्ही पिटिशन दाखल करतोय। वास्तविक कायद्याप्रमाणे ताब्यात घेण्यापूर्वी आम्हाला नोटीस द्यायला हवी, परंतु ती कोणती नोटीस दिली नव्हती। आम्ही 2 तासानंतर आम्हाला सोडतो असं सांगितलं, परंतु अचानकपणे गाडी आल्याने आम्हाला घेऊन चालली। आम्ही त्यांना कुठे घेऊन चालला आणि का घेऊन चालला हे 2 प्रश्न विचारले असता आमच्यावर बळाचा वापर केला। त्यानंतर PI मोरे राजेंद्र मोरे यांनी बळाचा वापर केला आणि का नेता हे सांगा असं म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला डायरेक्ट उचलून फेकायला सुरुवात केली। कॉम्रेड उमेश देशमुख यांना गाडीच्या आतमध्ये घुसून त्यांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली। मला स्वतः गाडीवर ढकललं, माझ्या बरगड्याला मार लागलेला आहे। ॲडव्होकेट सुधीर गावडे हे वकील असताना वकिलांना सुद्धा आतमध्ये टाकलं आणि आम्ही पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथं तक्रार देतोय। तर उमेश देशमुख यांना 10 वाजता मारहाण झालेली आहे, अद्याप त्यांना मेडिकलला नेलेलं नाही आहे। आम्ही आंदोलनाचा पवित्र केल्यानंतर आता ते मेडिकलला न्यायचं म्हणतायत आणि आंदोलकांना बेकायदेशीरपणे अटक केलेली आहे। त्यामुळे प्रशासनाचा आणि धीरज पाटील यांचा निषेध आम्ही धीरज पाटलांवरती कारवाई होईपर्यंत थांबणार नाही। त्याचबरोबर या धीरज पाटलाच्या संपत्तीची पण चौकशी झाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही आंदोलक काम करणार आहोत।